श्री स्वामी समर्थ। माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी हा प्रभावशाली जप कराल तर आयुष्यात सर्वात मोठा अडथळे दूर होतील व तुमचं आयुष्य सोन्यासारखं होईल। चला तर बघूयात। भगवान विष्णू सहस्त्रनाम ग्रंथात भगवान नारायणांनी 1000 नावे सांगितले आहेत। असे मानले जाते की हा मोजकर एखाद्या व्यक्तीला विश्वास महासागर ओलांडू शकतो व स्वतः भीष्म पितामहाने युधिष्ठिरला विष्णू सहस्त्रनामाची माहिती सांगितली आहे। तसेच शास्त्रामध्ये गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे। असे मानले जाते की गुरुवारी नारायणाची पूजा केल्यास विशेष परिणाम मिळतो आणि व्यक्तीला आयुष्यातील सर्व त्रास दूर होतात। या दिवशी श्री नारायणाचे विष्णू सहस्त्रनाम पठण करणे खूप फायदेशीर मानले जाते। विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवान विष्णूंची 1000 नावे आहेत। असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला तर त्यांच्या आयुष्यातले सर्वात मोठे अडथळे दूर होतात आणि व्यक्तीला कीर्ती, आनंद, ऐश्वर्य, समृद्धी, यश, आरोग्य आणि सौभाग्य प्राप्त होते। जर तुम्हाला हे पठण रोज करता येत नसेल तर फक्त गुरुवारी वाचा। असे केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते। भीष्म पितामहाने सांगितलेले होते याचे समर्थ। श्री विष्णू सहस्त्रनाम हे एक अतिशय शक्तिशाली स्तोत्र आहे। पितामह भीष्मानेही त्यांच्या शक्तीचा प्रशंसा केली होती। असे मानले जाते की महाभारताच्या काळात जेव्हा भीष्म पितामह ब्राह्मणाच्या पलंगावर पडून त्याच्या मृत्यूसाठी योग्य वेळोवेळी वाट पाहत होते तेव्हा युधिष्ठिराने त्यांच्याकडून ज्ञान मिळवण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती। युधिष्ठिराने त्यांना विचारले होते की जगात असे काय आहे जे सर्व शक्तिशाली मानले जाऊ शकते, या महासागराने ओलांडले जाऊ शकते। युधिष्ठिराच्या प्रश्नाला उत्तर देताना भीष्म पितामहाने त्यांच्यापुढे विष्णू सहस्त्रनामाचे वर्णन केले होते। विष्णू सहस्त्रनामाची महिमा वर्णन करताना भीष्म पितामह म्हणाले की श्री विष्णू हे जगात सर्वव्यापी आहेत, तो जगाचा तारणहार आहे। जर फक्त त्यांचे सहस्त्रनामाचे पठण किंवा ऐकून एखाद्या व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात। विष्णू सहस्त्रनामाचे पठण युगायुगाने फलदायी ठरले। जो कोणी हा मुजकर करतो त्यांच्यावर दुर्दैव, धोका, काळी जादू, अपघात, वाईट असे नजरेत कोणतेही परिणाम होत नाही। तसेच विष्णू सहस्त्रनाम जप कशा प्रकारे करायचं? सकाळी लवकर उठून आणि आंघोळ झाल्यानंतर पिवळे कपडे घालावे। घराच्या मंदिरात पिवळे चंदन, पिवळी फुले व पिवळे अक्षता, धूप, दीप इत्यादी अर्पण करावं। परमेश्वराला गुळ आणि हरभरा अर्पण करा आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा। विष्णू सहस्त्रनाम मध्ये भगवान विष्णू शिव, शंभू आणि रुद्र या नावांनीही संबोधले जाते, ज्यामुळे हे स्पष्ट होते की शिव आणि विष्णू हे खरे तर एकच आहेत। जर तुम्हाला दररोज विष्णू सहस्त्रनाम वाचता येत नसेल तर नारायणाचा हा एक मंत्र नक्की जप करा। जरी हे तुम्हाला विष्णू सहस्त्रनामा इतकेच पुण्य देऊ शकते। ते मंत्र आहे: नमो स्तवन अनंतये सहस्त्रमूर्तये सहस्त्रपदक्षी शिरोरु बहवे सहस्त्रनाम पुरुषाशय षष्टे सहस्त्रकोटी युगधरीने नमः। श्री स्वामी समर्थ। श्री विष्णू भगवान।